हर हर शंभूच्या गजरात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. प्रामुख्याने हरिपूर येथील संगमेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. त्याचबरोबर महापालिका क्षेत्र आणि उपनगरातील महादेव मंदिरं देखील भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच रांग लावल्याचं चित्र होतं. यानिमित्त विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. हरिपूर येथील संगमेश्वराच्या मंदिरात महादेवाच्या पिंडीला पहाटे 4 वाजता अभिषेक करण्यात आलाय. पहाटे 4:30 वाजता आरती तर 5 वाजल्यापासून दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं. सायंकाळी 7 वाजता संगीत उपासनी या भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रात्री 10च्या सुमारास शिवलिंगावर उसाच्या रसाचा तसेच द्राक्षांचा अभिषेक करण्यात आला. मंदिर परिसरात सकाळच्या सुमारास रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. त्याला देखील भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. रोटरीच्या मदतीने महिलांकरिता हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली होती. प्रतिवर्षीप्रमाणे हरिपूरला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर व्यवस्थापन आणि स्थानिक पोलीस यांच्या वतीने नियोजन करण्यात आले. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खेळण्यांची खाद्यपदार्थांच्या दुकानात भाविकांनी गर्दी केली. बहुसंख्य भाविक हे हरिपूर येथील मंदिराकडे चालत जाताना दिसत होते. गाव भागातील केशवनाथ मंदिरात दिनांक 20 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य महास्वामी यांचे आशीर्वचन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. सायंकाळी गायत्री परिवाराच्या वतीने दीपोत्सव करण्यात आला. याचबरोबर टिंबर एरियातील शिवमंदिर, स्फूर्ती चौकातील शिवमंदिर, सांगलीवाडीमधील महादेव मंदिरामध्ये पहाटेपासूनच गर्दी झाली आहे. सांगली व कुपवाड शहरातील नागरिकांसाठी वारणा उद्धव योजना राबवायची की चांदोली याबाबतचा निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञ अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी असे पत्र खासदार विशाल पाटील यांनी 6 जानेवारीला महापालिकेला दिलं होतं. पण महापालिकेने याची दखल न घेता थेट वारणा उद्धव योजनेची कार्यवाही सुरू केली आहे. सांगली व कुपवाड शहराला शुद्ध आणि बारमाही मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याने शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या वारणा नदीचं पाणी आणण्याची चर्चा अनेक वर्षांपासून होत होती. 2005 मध्ये दिवंगत काँग्रेसचे नेते व तत्कालीन आमदार मदन पाटील यांच्या प्रयत्नातून वारणा उद्धव योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी त्यास मंजुरी दिली. मात्र काही वर्षातच ही योजना रद्द झाली. आता पुन्हा याच योजनेसाठी सर्वेक्षण सुरू असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी चांदोली धरणातून पाण्याची योजना देण्याची मागणी केली आहे. कृष्णेप्रमाणे वारणाही प्रदूषित झाल्याने चांदोलीचा हा पर्याय ठेवण्यात आला. यावरून अनेक वेळा चर्चासत्र झालं, वाद देखील निर्माण झाले. नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी याबाबत विशाल पाटील यांना पत्र दिलं होतं. यावर पाटील यांनी 6 जानेवारी 2025ला महापालिका आयुक्तांना पत्र देत दोन्ही योजनांवर चर्चा व्हावी अशी मागणी केली होती. पण प्रशासनाने वारणा उद्धव योजना अंतिम करत चांदोली योजनेवर फुली मारली. चांदोली धरणातून पाणी आणण्यासाठी योजना आखली तर 1500 कोटींवर खर्च जाणार असल्याचा अंदाज प्रशासनाचा आहे. त्यामुळे 400 कोटींच्या आसपास असणारी वारणा उद्धव योजना राबवण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत. विशाळगडावर वन खात्याच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमुळे किल्ले विशाळगडाचं पावित्र्य नष्ट होत असून ही अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत असे आदेश वन विभागाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले असल्याची माहिती माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली आहे. किल्ले विशाळगडावरील झालेली बहुतांश अतिक्रमणे ही वन खात्याच्या जमिनीवर झाली आहेत. किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे निघाली पाहिजेत. किल्ले विशाळगडाचं पावित्र्य जतन झालं पाहिजे अशी मागणी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची अखेरची भेट ज्या गडावर झाली तो गड पवित्र असला पाहिजे. या मागणीसाठी शासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार मुंबई मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांनी वन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक शौमिता विश्वास यांच्यासह वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये विशाळगडाचं पावित्र्य जतन करण्यासाठी वन खात्याच्या जागेवरील अतिक्रमणे तातडीने वन विभागाने जमीनदोस्त करावी, तसेच किल्ल्यांचं विद्रुपीकरण होणार नाही याची दक्षता वन विभागाने घ्यावी असे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी वन विभागाला दिलेत. तसेच राज्यातील वन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणांबाबत वन विभागाने आढावा घ्यावा अशी मागणी वनमंत्र्यांकडे केली असल्याचं नितीन शिंदे यांनी सांगितलंय. मिरज तालुक्यातील टाकळी रोडवर असलेल्या नांद्रेमळा येथे विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. सागर अप्पासो नांद्रे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. मृत सागर नांद्रे हे टाकळी रोडवरील नांद्रेमळा परिसरात राहतात. याच ठिकाणी त्यांचं शेत आहे. सागर हे आज सकाळी विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सांगलीतील स्पेशल रेस्क्यू फोर्स टीमला पाचारण करण्यात आलं। स्पेशल रेस्क्यू फोर्स टीमने 1 तासाच्या प्रयत्नानंतर पाण्यातील मृतदेह बाहेर काढला। सदरचा मृतदेह हा शासकीय रुग्णालयात पुढील तपासासाठी पाठवण्यात आला। घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केलाय। पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत। कैलास पडर, महेश गव्हाणे, स्वप्नील धुमाळ, आकाश कोलप, आसिफ मकानदार, सागर जाधव, हमे नदाफ, आकाश बनसोडे यांनी रेस्क्यू करत मृतदेह बाहेर काढलाय। मौजे नागठाणे या नटसम्राट बालगंधर्व यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाच्या रूपातून एक चांगली वास्तू उभारली जात असून या माध्यमातून बालगंधर्वांच्या सांस्कृतिक ठशाचे आणि त्यांच्या स्मृतींचं जतन होण्यास मदत होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले। मौजे नागठाणे येथील नटसम्राट बालगंधर्व स्मारकाच्या कामास भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते। बालगंधर्व स्मारकाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, काही व्यक्तींचं कार्य मैलाचा दगड ठरणारं असतं। त्या काळी नटसम्राट बालगंधर्व यांनीही नाट्य क्षेत्रात नवी विचारधारा आणली, म्हणूनच नाट्य क्षेत्रात त्यांचं मोलाचं योगदान आहे। माझ्या सांगलीच्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकालाच्या प्रारंभीच स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्णत्वास येत असल्याचं आत्मिक समाधान आहे असंही ते म्हणाले। जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिली क्षेत्रभेट नागठाणे येथील बालगंधर्व स्मारक करण्याचा मनोदय होता। त्यानुसार पहिली भेट इथे होत असल्याचं सांगून जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, स्मारकाच्या माध्यमातून नटसम्राट बालगंधर्व यांच्या जन्मगावी त्यांच्या कामाच्या स्मृती जपल्या जाणार आहेत। या गावाला भेट देऊन कार्यक्रमाद्वारे नटसम्राट बालगंधर्व यांना अभिवादन केलं। अशा दर्जाचं काम या वास्तूचे व्हावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी दिल्या। पहिल्या टप्प्यातील उर्वरित निधीसाठी पाठपुरावा करून मंजुरी प्राप्त कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत। दुसऱ्या टप्प्यात आवश्यक उर्वरित कामाच्या मंजुरीसाठी पालकमंत्री आणि शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे। महाराष्ट्र शासनाकडून नटसम्राट बालगंधर्व स्मारकास 3,46,74,505 रुपये निधी मंजूर असून यामध्ये स्मारकाची मुख्य इमारत आणि पोहोच रस्ते या कामांचा समावेश आहे। खासदार विशाल पाटील यांनी आज विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची भेट घेतली आहे। जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आणि वाढती गुन्हेगारी, नशेखोरी या विषयांवरती त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। या सर्व प्रकरणांमध्ये खासदार म्हणून सर्व सहकार्य करण्याची आणि पोलिसांच्या योजनांसाठी निधी देण्याची हमीही त्यांनी दिली आहे। विशेषतः महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी काही परिणामकारक योजना राबवल्या जाव्यात अशी आग्रही भूमिका खासदार विशाल पाटील यांनी मांडली आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी वार्षिक तपासासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। या निमित्ताने खासदार पाटील यांनी त्यांची भेट घेतली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे हेही यावेळी उपस्थित होते। खासदार पाटील यांनी जिल्ह्यातील महिला आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अत्यंत बारकाईने लक्ष घालावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। मुलींच्या सुरक्षिततेसाठी काही कल्पक योजना राबवल्या जाव्यात, त्यासाठी जीपीएस सारख्या उपकरणांचा प्रभावीपणे उपयोग होऊ शकतो का याबाबत पोलिसांनीही एक अहवाल द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर पोलिसांनी अधिक लक्ष द्यावं, त्यासाठी बंद असलेल्या पोलीस चौक्या सुरू कराव्यात, संवेदनशील ठिकाणी अधिक पोलीस बंदोबस्त ठेवावा, पोलीस दलातील रिक्त जागा लवकर भरल्या जाव्यात यासाठी पाठपुरावा करावा अशा सूचनाही त्यांनी केल्या। जिल्ह्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असणं याबाबतची त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे। जिल्ह्यातील खून, खुनी हल्ला आणि एकूणच कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर त्यांनी पोलिसांना अधिक सतर्क राहण्याबाबत आवाहन केले। नशाखोरी विरोधातील पोलिसांच्या मोहिमेला संपूर्ण सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही खासदार पाटील यांनी दिली आहे।